आणि त्या पद्धतीनं आम्ही एकत्र येऊन शिवसेना आणि NCP एकत्र येऊन आणि ह्या निवडणुकीला सामोरं जाण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। जागांचा आम्ही अजूनही तुम्हाला सांगतो का आम्ही काल परवापासून तर निवड एकच अपेक्षा होती का आपल्याला कुठून तरी महायुतीत लढायचं, तर मग जागा ठरवण्याचा तो विषय आलेला नव्हता। परंतु आता आमची चर्चा सुरू झालेली आहे। आम्ही आज रात्रभरात पूर्ण जागांचं कमी जास्त प्रमाणात पुढं मागं होऊन पण आम्ही सामंजस्यानं त्या ठिकाणी तो प्रश्न सोडवून आणि निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। मागायचा विषयच आलेला नाही, द्यायचाही विषय आला नाही। कोणी कोणाकडे मागायचं याच्यापेक्षा मेरिटिव्ह जे काही इलेक्टिव्ह मेरिट ज्याला असेल अशा ठिकाणी कोणाला कमी होतील कोणाला जास्त होतील तसं काय अजून हे नाही, पण निवडून आलं पाहिजे ह्या दृष्टीनं आम्ही उमेदवाऱ्या देणार। संख्याबळ कमी जास्त होऊ शकतो। तुमच्यासोबत घटक पक्ष पण आहेत का? आहेत ना आमच्यासोबत घटक पक्ष। आम्ही वंचितला घ्यायचा अशा पद्धतीनं आनंदराव आंबेडकर साहेब यांच्याही गटाला घेण्याच्या संदर्भातली आमची चर्चा आहे। प्रस्तावत म्हणजे फक्त आपल्याला एकत्र लढायचं। तुम्ही आम्हाला सांगा का बाबा कशा कशा पद्धतीनं लढायचं, तुम्ही कंडिशन घालून दिल्या तर त्याच्यात आम्ही त्यांनी आम्हाला जर 10 जागा देऊ केल्या तर आम्ही 15 मागू का 20 मागू हा प्रश्न नंतरचा होता। पण महायुतीत लढण्याच्या संदर्भातच कुठं चर्चा करायला त्यांची तयारी नव्हती, म्हणून हा प्रसंग या ठिकाणी उद्भवला आहे। नाही आता गाफील म्हणण्यापेक्षा आम्ही तर विश्वासानं का बाबा ते मोठे आहेत, सरकारमध्ये आपण एकत्र काम करतो, आज ना उद्या आपल्याला सांगतील का बाबा तुम्हाला एवढ्या नाही एवढ्याच घ्या, मग त्याच्यावर आम्ही आमचं मत ठरवलं असतं। विश्वासघात झाला का? विश्वासघात झाला का? तुम्ही विश्वासघात म्हणता येणार नाही। तुम्ही म्हणजे विश्वासाने आम्ही हे करत होतो, मग आम्ही विश्वास ठेवला होता आतापर्यंत का बाबा आपण महायुतीत लढू। त्यांच्या मनात काय असेल माहीत नाही, कदाचित त्यांना आम्ही असलो नसलो तरी काही फरक पडणार नसेल म्हणूनच त्यांनी तो निर्णय घेतला असेल। पण सत्तेमध्ये एका बाजूला असताना इथे पण तुम्ही बरोबर पाहिजे होते असं तुम्हाला वाटतंय का? आणि राज्यामध्ये सत्ता पाहिजे होती त्यावेळेस तुम्ही पाहिजे होते महापालिकांमध्ये? नाही आम्हाला राज्यात तर आपण आहोतच, आम्ही एकत्र आहोतच, पण आता ज्या नगरपंचायती नगर परिषदेला झाल्या त्याचा आपणही साक्षीदार आहोत ना। का त्र्यंबकमध्ये आम्ही शेंदे साहेबांना आम्ही एकत्र राहिलो, बघा बरं इगतपुरीत आम्ही एकत्र राहिलो, काही ठिकाणी आम्ही भाजपासोबत राहिलो। म्हणजे एकमेकाच्या वेगवेगळ्या सिच्युएशनला फक्त निवडून येण्याचं स्किल जिथं असेल तिथं मागं पुढं आम्ही करायचा प्रयत्न केला। तिथं आम्हाला जागा कमी मिळाल्या का जास्त मिळाल्या हा काही विषय आम्ही कुठे चर्चेला घेतला नव्हता। आता तसं असं काही म्हणता येणार नाही, कारण ती शेवटी खेळीमेळीची कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। बऱ्याच ठिकाणी असं होत असतं का कार्यकर्ते सामावून घ्यावेत म्हणूनही कदाचित त्यांनी नसल घेतला आम्हाला, पण आम्हाला तर माहीत आहे की सर्वसामान्य कार्यकर्ता हा निवडूनच आला पाहिजे, म्हणूनसाठी आपण एकत्र राहून जसं आपल्यासाठी एकत्र राहिलो तसं कार्यकर्त्यासाठी सुद्धा एकत्र राहावं अशी अपेक्षा होती। समीर बोला। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असं म्हणतात केसाने गळा कापला, खरंच केसाने गळा कापला आहे का तुमचा? कुणी कापला? तोच प्रश्न उपस्थित केला जातोय तुमच्या कार्यकर्त्यांकडनं पोस्ट व्हायरल केलं जातं आता, केसाने गळा कापला म्हणजे कुणी कापला? नाही मी काय कोणाच्या काय पोस्ट बघितलेलं नाही आणि आम्हाला काय माहिती नाही, आम्ही आमच्या चर्चेमध्ये होतो।